हरिओम. नारद भक्तिसूत्र, योगदासांचे प्रवचन, अनुवाक चौथा, भक्ती महात्म्य. सूत्र क्रमांक 29. अन्योन्याश्रयत्वम इति अन्ये. दुसरे कोणी विद्वान म्हणतात की ही दोन्ही एकमेकांची आश्रित आहेत. भक्तीबद्दल दुसरे मत म्हणजे भक्ती आणि ज्ञान ही एकमेकांवर अवलंबून आहेत, एकमेकांना पूरक आहेत. एक असेल आणि दुसरे नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. परंतु जर ही दोन्हीही असतील तर ते साधकाच्या दृष्टीने फलदायी आहे. ज्ञानाने योग्य जागी, योग्य ठिकाणी, योग्य तत्वावर भक्ती बसते. भक्ती असेल, श्रद्धा असेल तर ज्ञानामुळे फार झपाट्याने प्रगती होते. एखाद्या गोष्टीचे ज्ञान असेल परंतु कोणासाठी काही करायची इच्छाच नसेल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. एखादा विद्वान महापंडित आहे, त्याच्यावर अनेकांचा विश्वास आहे, श्रद्धा आहे, परंतु तो विद्वान कोणाला दीक्षा द्यायला तयार नसेल, कोणाला काही सांगायला तयार नसेल, कोणाला काही शिकवायला तयार नसेल, तर आता त्या विद्वत्तेचं काय उपयोग? भले त्याच्यावर अनेकांची श्रद्धा असली तरी त्याचा काय उपयोग? मध्यंतरी माझे मागील भोग म्हणून एका विद्वानांच्या व्याख्यानाला जायचा प्रसंग आला. ते व्याख्यानात सांगत होते की लोक महामूर्ख आहेत, सगळे ठार मारून टाकायच्या लायकीचे आहेत, एकालाही काडीची अक्कल नाही. काय करावं या विद्वानांना? काय उपयोग यांच्या विद्वत्तेचा? परंतु या उलट जर अत्यंत श्रद्धेने कोणी जर विद्याभ्यास करू लागला तर त्याला निश्चितच उत्तम यश प्राप्त होईल. श्रद्धेमुळे त्याची विद्वत्ता फुलेल, त्याच्या विद्वत्तेला श्रद्धेचे कोंदण लाभेल आणि मग ती विद्वत्ता जास्त चमकू लागेल. ज्ञानीने श्रद्धावानांना विद्यादान केले तर ते उपयुक्त होईल. ज्ञानेश्वर माऊलींनी संस्कृत न येणाऱ्यांसाठी मोठ्या प्रेमाने गीता मराठीत सांगितली. श्री समर्थांनी अनेक संस्कृत ग्रंथाचा अभ्यास करून दासबोध लिहिला. ज्ञान आणि श्रद्धा यांचा संगम झाला. सूत्र क्रमांक 30. स्वयं फलरूपता इति ब्रह्मकुमारः. नारदांच्या मते भक्ती ही स्वयं फलरूपता आहे. मागील सूत्रांमधून काही विद्वानांची 2 मते सांगितली. आता स्वतः देवर्षी नारद मुनी भक्तीबद्दल त्यांचे स्वतःचे मत सांगत आहेत. भक्ती ही कर्म, ज्ञान, योग किंवा अशा कशावरही अवलंबून नाही. ती कोणाशी पूरक नाही, ती स्वतंत्र आहे, तिला कशाचीही जोड द्यायची आवश्यकता नाही. भक्तिरूपी बीजाला कर्म, ज्ञान, योग किंवा अशा कशाचे खत पाणी लागत नाही. ती स्वयंभू आहे, तिचे परमात्म्याशी संधान आहे. भक्तीचे स्वयं त्या दिव्य चेतनेशी नाते आहे. ती स्वयं जडते, फुलते, दिव्यत्वाला पोचते. यामागे 2 कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे भक्ती संसाराशी, भौतिकाशी जोडू नका. भक्ती म्हणजे केवळ परमात्म्याचीच भक्ती, इतर कोणाची नव्हे. भक्ताचे नाते फक्त परमात्म्याशीच जोडलेले आणि जडलेले आहे. इतर कोणाची भक्ती ही भक्ती नाहीच, तो कदाचित व्यवहार असेल. व्यवहार इच्छित साध्य झाले की संपुष्टात येतो. भक्तीमध्ये इच्छित साध्य झाले की भक्तीचा आरंभ होतो. त्यासाठी परमात्म्याच्या ज्ञानाची आवश्यकताच नाही. जसे आईने मुलाला कसे आणि कोठे आणि किती वाढवले याचा हिशेब विचारायची आवश्यकताच नाही. बस ती आई आहे, एवढेच तिच्या पाया पडून तिचा आशीर्वाद घ्यायला पुरेसे आहे. परमात्मा जेथे आहे, जसा आहे, तेथे त्याने तसेच असावे. त्याला भक्ताचा जाग्यावरूनच नमस्कार असतो. फक्त नमस्कार करायची ती जागा भावभक्तीने भारावलेली असते. दुसरे कारण म्हणजे भक्ती करावी, बसावी लागत नाही. ती आपोआप केली जाते, आपोआप बसते. भक्तीला बोलावणे करून बोलावता येत नाही, ती असतेच. त्यामुळे ती नकळत येते. केव्हा येते ते कळत नाही. एकदा आली की मग कधीही जात नाही, कारण भक्ती कधीही संपत नाही. ती स्वयं आहे, त्यामुळे ती फलरूपात होते आणि अमृत होते.
परमात्माच होते. सूत्र क्रमांक 31. राजगृह भोजनादिषु तथैव दृष्टत्वात्. त्याला जोडून सूत्र क्रमांक 32. न तेन राजपरितोषा क्षुधा शांतिर्वा. राजगृह किंवा भोजनाच्या बाबतीत हेच म्हटलं जातं. राजप्रसादाच्या माहितीने काही राजा कृपाळू होत नाही किंवा अन्नपदार्थांच्या ज्ञानाने काही पोट भरत नाही. परमात्म्याच्या ज्ञानाने किंवा परमात्म्याबद्दलच्या माहितीने भक्ती प्राप्त होत नाही किंवा परमात्माही प्राप्त होत नाही. हे समजावे म्हणून देवर्षी नारद मुनी येथे 2 दृष्टांत देत आहेत. एक आहे राजा संतुष्ट होण्याचा आणि दुसरा आहे भोजनाने पोट भरण्याचा. राजमहालाची खडानखडा माहिती राजाला वधवून दाखवली म्हणून काही राजा संतुष्ट होणार नाही किंवा राजाच्या संपत्तीचा ऐश्वर्याचा तपशील माहीत झाला म्हणून काही राजा प्रसन्न होत नाही. हा मार्ग आहे केवळ माहिती गोळा करण्याचा. यामुळे एखाद्याच्या मनात राजा प्रसन्न व्हावा अशी इच्छा निर्माण होईल, परंतु त्यामुळे ती निर्माण झालेली इच्छा काही पूर्ण होणार नाही. त्यासाठी काही निराळाच मार्ग अनुसरावा लागेल. तसेच अन्नपदार्थाची यादी पाठवून काही ते पदार्थ पोटात जात नाहीत. अन्नपदार्थांची वैज्ञानिक माहिती झाली म्हणजे तो पदार्थ खायला मिळेल असे होत नाही. अन्नपदार्थाच्या ज्ञानाने पोट भरत नाही. त्यामुळे फार तर काय खावे, किती खावे, कसे खावे हे समजेल, परंतु क्षुधा काही शांत होणार नाही. त्यासाठी अन्न प्रत्यक्ष खावे लागते, पोटात जावे लागते. भक्ती हा काही परमात्म्याकडे जायचा मार्ग नाही. भक्ती म्हणजे प्रत्यक्ष परमात्माच होण्याची प्रक्रिया आहे. त्यासाठी कसल्याही माध्यमाची आवश्यकता नाही. त्यासाठी परमात्म्याची माहिती मिळवून तिचे रसग्रहण करून मग आता परमात्मा जाणायला व्हायला हरकत नाही असा बौद्धिक सौदा करून चालत नाही. येथे सरळ साक्षात्काराचीच अनुभूती घ्यावी लागते. सूत्र क्रमांक 33. तस्मात् सा एव ग्राह्या मुमुक्षिभिः. असं हे भक्ती महात्म्य आहे. त्यामुळे मुमुक्षू परमात्म्याच्या प्राप्तीचा मार्ग म्हणून भक्तीच ग्राह्य मानतो. काही लोकांना माहिती एक गंमत म्हणून पाहिजे असते. आपण माहिती विचारली यापेक्षा आणखी काही स्वारस्य त्यात त्यांना नसते. लोकसभेत एक लोकप्रतिनिधी होते. ते निवडणुकीत स्वतःचा प्रचार करताना सांगत असत की त्यांनी त्यांच्या खासदारकीच्या कालावधीत लोकसभेत 1000 प्रश्न विचारले. कोणीतरी त्यांना विचारले की मग त्या उत्तरांचे पुढे काय केले? त्यावर त्या माननीय खासदारांकडे उत्तर नसे. काहीतरी दिसले की त्याबद्दल आपले विचारायचे. उत्तर काय मिळेल याच्याशी यांना कर्तव्य नसते. गृहरचना संस्थांमधून त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत असे अनेक असतात. काहीतरी विचारायचे, गंमत. काही लोक जिज्ञासू असतात. त्यांना कुतूहल असते, ज्ञान लालसा असते, आपल्याला माहिती असली पाहिजे अशी त्यांची भावना असते. हे असे किंवा हे असेच का, अमुक म्हणजे काय, तमुक कशावरून वगैरे प्रश्न उत्सुकता, ज्ञानप्राप्ती वगैरेमुळे ते विचारत असतात. या प्रश्नांचे उत्तर मिळाले की त्यांची जिज्ञासा तेथेच संपते. ते यापुढे जाऊ इच्छित नाहीत. मात्र त्यानंतर दुसऱ्या कुणी त्या प्रश्नाबद्दल वाच्यता केली की ते स्वतः आपले प्राप्त ज्ञान पाजायला सुरुवात करतात. मला माहीत आहे हीच नशा यांना आयुष्य जगायला उमेद देते आणि ते याचा आनंद मनमुराद घेत असतात. परंतु यापेक्षा काही निराळे असतात. त्यांना मुमुक्षू असे म्हणतात. त्यांच्याबद्दल येथे देवर्षी नारद मुनी सांगत आहेत. अशांना कुतूहल असते, ज्ञानप्राप्तीची इच्छा असते. यावर न थांबता ते पुढे जाऊ इच्छितात. जे ज्ञान मिळाले त्यात ते स्वतः प्रगती करू इच्छितात.
परमात्म्याच्या ज्ञानापेक्षा परमात्म्याच्या प्राप्तीची इच्छा मुमुक्षूंना असते. असे हे प्रत्यक्ष परमात्मा प्राप्तीची उपासना करणारे भक्तीला अनन्यसाधारण महत्त्व देतात. मुमुक्षू भक्तीला अनन्यसाधारण महत्त्व देतो कारण तो कोणत्याही बंधनात राहू इच्छित नाही. कर्म केले की कर्माचे बंधन आले, ज्ञानीला ज्ञानाचे बंधन येते, योग्याला योग साधनेच्या उपासनेचे बंधन येते. भक्तीमध्ये बंधन नसते, कारण भक्ती सुरू झाली की संसाराचे बंधन हळूहळू शिथिल होत जाते. भक्ती प्राप्त झाली की संसाराचे आणि इतर सर्व बंधने आपोआप गळून पडतात. परमात्म्याच्या परमप्रेमात सर्व भावभावनांचे परमप्रेमात रूपांतर होते. मग बंधने कसली? संसारात प्रेमाचे बंधन असते, कारण व्यवहार सांभाळायचा असतो. भक्तीमध्ये परमप्रेमाचे बंधन नसते, कारण येथे सांभाळायला एका परमात्म्याव्यतिरिक्त काही शिल्लकच राहत नाही. भक्त परमात्म्याला सांगतो की बाबा रे, आता सर्व काही तूच सांभाळ, मला वेळ नाही, मला तुझी भक्ती करायची आहे. हे सर्व काही तुझेच आहे, माझे असे येथे काहीही नाही. तू तार नाही तर मार, मला त्याच्याशी काहीही कर्तव्य नाही. आता तू जे करशील तेच माझ्या हिताचे असेल, कारण आता मी माझा राहिलेलो नाही, मी तुझा झालो आहे. शेवटी भक्त परमात्मा शोधनही थांबवतो. त्याला साक्षात्कार होतो की तोच स्वतः परमात्मा आहे. मानव माणूस होण्याच्या काही निराळा असा प्रयत्न करत नाही, कारण तो स्वतः माणूस असतोच. मग निराळे ते काय होणार? तसेच त्याला उमजते की तो स्वतःच परमात्मा आहे. त्याच्याप्रमाणेच इतरे जनही परमात्माच आहेत. पंढरपूरचे यात्रेला तो पांडुरंगाबरोबरच वारी करत असतो. त्याला तुम्ही विचारले की कशाला पायी चालत आहेस, चल माझ्याबरोबर गाडीतून, तर तो म्हणेल गाडीतून पुढे जाऊन काय करू, पांडुरंग तर वारी बरोबर आहे, गाडीने गेलो तर तो मागे राहील, त्यापेक्षा त्याच्या सहवासात वारी करत आलेले बरे. आता सर्व रिपू भावभावना त्याच्या स्वाधीन असतात. सुदर्शन चक्र हातात ठेवूनच भगवंत श्रींनी गीता सांगितली. केव्हा काय वापरायचे ते स्वाधीन असल्यावर चिंता कसली. तो जेथे असेल तेथे परमात्मा प्रगट असतो. हरिओम.